जय हिंद मित्रांनो, तर आजचा आपला टॉपिक जो असणार ETF तर ETFच्या बाबतीमध्ये चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आता ETF सारखं मी का करत असतो, ठीक आहे, त्याचं कारण आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. आता काही जणांना ETF म्हणजे काय हे माहीत नसेल, तर ETF म्हणजे काय असतात तर एक्सचेंज ट्रेडेड फंड. तुम्हाला जर डिटेलमध्ये ETF जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकलेली आहे व्हिडिओची, तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकतात. आता काही जणांना हेच माहीत नाही की ETF काय असतं, नेमकं कोणकोणत्या प्रकारचे ETF असतात ते पण त्यांना माहीत नसतं. कारण की याचे व्हिडिओ तुम्ही कमी बघतात. तुम्ही यूट्यूबवरती पण सर्च जर केलं तर तुम्हाला ETFचे व्हिडिओ कमी दिसतील. तुम्हाला व्हिडिओ कोणते जास्त दिसणार, ऑप्शन ट्रेडिंगचे, कॉल कसा बाय करायचा, पुट कसा बाय करायचा, हेच व्हिडिओ तुम्हाला जास्त दिसतात. पण आपल्यासारख्या रिटेलरसाठी ETF पण असतात आणि ते आपल्यासाठी सेफ असतात, हे बहुतेक जणांना माहीत नाही आहे. मग ETF जे असणार आहे भविष्यामध्ये आपल्यासाठी कसे चांगले असणार आहे याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी करणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला स्किप करत जाऊ नका. स्किप केलं तर ज्या महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि चॅनलवरती जर नवीन असाल, म्हणजे जर तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर ETF म्हणजे काय तर एक्सचेंज ट्रेडेड फंड. जसं आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतो बघा. समजा तुम्ही जर एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये आजच्या दिवशी गुंतवणूक करायला सुरुवात केली तर त्या फंडची NAV जी असते, म्हणजे ज्या फंडमध्ये तुम्ही SIP चालू केलेली असते त्याची NAV जी असते, नेट ॲसेट व्हॅल्यू, तुम्हाला रात्रीच्या वेळेला अलॉट केली जात असते. मार्केट बंद झाल्यानंतर, मार्केट चालू असताना तुम्हाला ती NAV मिळत नसते. जे युनिट तुम्ही म्युच्युअल फंडचे बाय केलेले असतात, रात्री 9 वाजता NAV सेट झाल्यानंतर मग तुम्हाला ते युनिट मिळत असतात. 2 दिवसानंतर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ते येत असतात. तर हे जे फंड असतात, मग ETF पण काय असतात, फंड असतात. फक्त यांची काय एक्सचेंजवरती ट्रेडिंग होत असते, त्याच्यामुळे त्याचं नाव असतं ETF, एक्सचेंज ट्रेडेड फंड. एक्सचेंजवरती त्यांची काय होत असते, ट्रेडिंग होत असते. आता वेगवेगळ्या प्रकारचे ETF असतात, ठीक आहे, एकच कॅटेगरी नाही आहे. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ETF दिसणार. त्यामध्ये काही कमोडिटी ETF पण असतात, फॉरेनचे पण असतात, त्यानंतर सेक्टरल ETF पण असतात, वेगवेगळ्या प्रकारचे ETF असतात. आत्ताच्या वेळेला जर आपण बघितलं, आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये 196 ETF आहेत, त्यांच्यामध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. मग त्यामध्ये काही असे ETF असतात की त्यांचं व्हॉल्यूम फार जास्त आहे. जसं निफ्टी बीज नावाचा ETF, सर्वात जुना आणि सर्वात पहिला ETF म्हटला तर निफ्टी बीज. त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं, सर्वात जास्त व्हॉल्यूम मिळत असतं, म्हणजे आपण त्याला इझिली बाय सेल करू शकतो एक्सचेंजवरती. मग काही ETF नवीन येत असतात, त्यांचा NFO येत असतो, न्यू फंड ऑफर येत असते. मग त्यांच्यामध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करायला गेले तर तिथे काय होत असतं, व्हॉल्यूम कमी असतं, ठीक आहे ना. मग तिथं काय बाय सेलसाठी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. मग तुम्ही पण ट्रेडिंगसाठी असा ETF निवडायचा की त्यामध्ये व्हॉल्यूम जास्त असलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. मग हे जे ETF असतात यांची आपल्याला ट्रेडिंग करता येत असते. एक्सचेंजवरती आपण इझिली त्याला बाय सेल करू शकतो. पण म्युच्युअल फंडला आपण करू शकत होतं का, नाही. एक्सचेंजवरती आपण लाईव्ह मार्केटमध्ये त्याला बाय सेल करू शकत नाही. पण ETF जे असतात तुम्ही त्याला बाय सेल करू शकतात इझिली. म्हणजे जर तुम्हाला आजच्याच दिवशी ETFमध्ये प्रॉफिट झालं तर त्याला तुम्ही लगेच एक्सचेंजवरती सेल करू शकतात. हे चांगलं असतात. आणि हे सेफ का असतात, कारण की ETFद्वारे आपण एका इंडेक्समध्ये पैसा लावतो. ETFद्वारे आपण एका इंडेक्समध्ये पैसा लावलेला असतो, त्यामुळे आपला ETFमध्ये चांगला पैसा बनतो. हे बघा, आता पैसा जो असणार ना त्यामध्ये थोडा थोडा बनत जाणार. एखादा स्टॉक आहे समजा, किंवा एखादा ऑप्शन तुम्ही बाय केला तर तो तुम्हाला एकाच दिवसामध्ये खूप मोठा पैसा देऊ शकतो. ETFमध्ये तसं नसणार. ETFमध्ये जो तुमचा पैसा बनत असतो हळूहळू बनत असतो. मला एक गोष्ट सांगा तुम्ही, की जर तुम्ही निफ्टी बीज बाय केला आजच्या दिवशी, आता निफ्टी बीज बाय करताय म्हणजे काय, तुम्ही निफ्टी 50मध्ये तुमचा पैसा लावताय. आता निफ्टी 50 इंडेक्स एकाच दिवसाला तर 5% जाणार नाही. तो जास्तीत जास्त किती जाऊ शकतो, 1.5%, 2% जाऊ शकतो एका दिवसाला, किंवा 1% जाऊ शकतो. मग जेवढे रिटर्न तुमचे निफ्टी 50मध्ये दिसतात तुम्हाला, तेवढेच रिटर्न तुमचे निफ्टी बीजमध्ये मिळत असतात, म्हणजे त्या ETFमध्ये तुम्हाला मिळत असतात. मग पैसा आपला कसा बनतोय, थोडा थोडा बनतोय, पण सेफ आहे. आपण जो पैसा बनवतोय तो सेफ आहे. नाहीतर बघा, तुम्ही म्हणणार की एखादा स्टॉक मी आजच्या दिवशी बाय केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तर मला 10% रिटर्न येत आहे, पण मी निफ्टी बीज बाय केलं फक्त 1% मिळाला. हे बघा, तो स्टॉक तुम्हाला आज 10% दिसेल, पण उद्या जर तो 20% खाली आला, परवा 10% खाली आला, असा 20-30% खाली आला तर तो रिकवर केव्हा होणार कोणाला माहीत नाही. आपल्यासमोर अशा अनेक स्टॉकचं उदाहरण आहे की ते खाली आले आणि रिकवर झाले नाही. पण निफ्टी 50 इंडेक्समध्ये तसं होऊ शकतं का, नाही होऊ शकत. निफ्टी 50 इंडेक्स म्हणजे त्याच्यामध्ये जर रिट्रेसमेंट झालं तर तो नक्की वरती जाणारच आहे, आपल्याला माहिती आहे. बँक निफ्टी इंडेक्स असू द्या, CPSE इंडेक्स असू द्या, ते वरती जाणारच आहे आणि त्यांच्यामध्ये आपलं प्रॉफिट बनणारच आहे. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये काय असतो, सेफ असतो. अमेरिकासारखा देश तुम्ही जर बघितला, जपानसारखा देश, सर्वात जास्त गुंतवणूक जे होत असते ETFमध्ये होत असते. तुम्ही त्या गोष्टींचा अभ्यास करून बघा मित्रांनो. अमेरिकासारखा जो देश आहे
सर्वात जास्त गुंतवणूक जी होत असते त्यांची ETF-मध्ये होत असते. आणि आपला भारत देश जो आहे, भारतामध्ये जे ट्रेडिंग होत असतं किंवा गुंतवणूक होत असते, बघा तुम्ही अभ्यास करून बघा त्या गोष्टींचा. ETF-मध्ये खूप कमी प्रमाणामध्ये गुंतवणूक होते, पण तो आकडा वाढणार आहे. तुम्ही लक्षात ठेवा, आज माझा व्हिडिओ तुम्ही बघताय, 2 ते 3 वर्षानंतर आपली सामान्य व्यक्ती जी असणार ती ETF-कडे जाणार. आता मेन मुद्दा, व्हिडिओचा मेन मुद्दा, की आपण भविष्यामध्ये ETF-मध्ये कसं सेफ राहणार. हे बघा, आजकालची तरुण पिढी काय, आजकाल सर्वच जण काय करत आहे, तरुण पिढी म्हणण्यापेक्षा सर्वजण, की स्टॉक मार्केटमध्ये एंट्री झाली की आपल्याला काय वाटतं की माझा पैसा बनला पाहिजे ताबडतोब. मग आपण मार्ग कोणता निवडतो, एक डीमॅट अकाउंट ओपन केलं की ताबडतोब एखादा क्लास करतो 40-50 हजारांचा, एखाद महिन्याचा किंवा 2 महिन्यांचा. तिथे पण हेच शिकवलं जातं की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करा, त्यामध्ये तुमचा जास्त पैसा बनेल. मग तुम्ही पण ऑप्शन ट्रेडिंग करायला सुरुवात केली की तुम्हाला थोडं प्रॉफिट पण दिसतं. तुम्हाला वाटतं की मला एका दिवसामध्ये 10,000 20,000 प्रॉफिट बनतं आहे, कारण की एक ट्रेंड चालू आहे बघा इंट्राडेचा एक ट्रेंड चालू आहे सध्या. माझं प्रॉफिट एकाच दिवसात बनलं पाहिजे. मी जर स्टॉक मार्केटमध्ये पैसा लावला तर माझा पैसा एकाच दिवसामध्ये बनला पाहिजे. 5,000 10,000 50,000 1,00,000 रुपये एकाच दिवसामध्ये बनला पाहिजे. हा ट्रेंड चालू आहे मार्केटमध्ये. आता त्याच्यामध्ये पण 2 कॅटेगरी असतात. थोडा वेळ घेईल तुमचा, मी थोडा मोठा पण बनवू शकतो व्हिडिओ. 2 कॅटेगरी असतात की ज्यांच्याजवळ मोठे फंड असतात, बरोबर ना. मोठे फंड म्हणजे कसं 10 लाख 5 लाख हा मोठा फंड झाला. ते काय करणार मग, ऑप्शन ट्रेडिंगमध्येच हेवी क्वांटिटी घेत असतात. लॉट साईज त्यांची जास्त असते, नॉलेज तर नसतं, पण काय बनतो याच्यामध्ये पैसा. मग हेवी क्वांटिटीने 2,000 3,000 क्वांटिटी घ्यायच्या निफ्टीच्या किंवा बँक निफ्टीच्या आणि तो पैसा लावायचा एकाच वेळेला मोठा. आता एखाद्या वेळेला जर मार्केट ट्रेंडिंग असेल तर तुमचा पैसा बनून पण जाणार आहे, पण नेहमी होईल का, नाही. मार्केट आपल्याला दिसतं की ते ट्रेंडिंग कमी असतं, साईडवेज जास्त असतं. मग त्यांनी पैसा लावला की तिथे 1-2 वेळेला प्रॉफिट दिसतं, पण एक दिवस असा येत असतो त्यांची मुद्दल आणि प्रॉफिट पूर्ण मार्केट घेऊन जातं, म्हणजे त्यांना लॉस होत असतो. हे झालं मोठ्या रकमेच्या बाबतीमध्ये, त्यांनी मोठा फंड डिप्लॉय केला आणि मोठा लॉस करून बसले. दुसरी जी कॅटेगरी असते त्यांच्याजवळ असतात छोटे फंड. ते पण काय म्हणतात की माझ्याजवळ तर जास्त पैसा नाही, इक्विटीमध्ये काम करायचं तर मोठा फंड लागणार. मग एक्सपायरीच्या दिवशी येणार, त्याला आपण 0-0 ट्रेड म्हणतो बघा. 5-10 हजार रुपयांची रक्कम घेऊन येणार, मार्केटमध्ये लावणार. आशा काय असते की हेच 5,000 माझे 10,000 होऊन जातील एका दिवसामध्ये. ती एक वेगळी कॅटेगरी आली. घेऊन आले, पैसा लावला, मार्केट होतं साईडवेज एक्सपायरीच्या दिवशी. ठीक आहे, जे प्रीमियम त्यांनी पे केलेलं असतं सेलरला ते 0 होऊन जातं आणि त्यांना लॉस होत असतो. म्हणजे अशा 2 कॅटेगरी असतात. ते काय करतात, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस करून घेत असतात. तुम्ही बघा सेबीचा डाटा येत असतो, त्यामध्ये पण सांगितलं जात असतं तुम्हाला 90% ऑप्शन ट्रेडर जे असतात ते लॉसमध्ये असतात. त्याचं कारणच ते असतं, नॉलेज नाही लोकांना. मग हे ऑप्शन ट्रेडिंग करण्यापेक्षा जर आपण ETF-मध्ये ट्रेडिंग केली, इक्विटी पण सेफ असतं, इक्विटीपेक्षाही ETF सेफ. कारण की आपण पैसा इंडेक्समध्ये लावतो आहे आपला. जसं एक प्रकारे इंडेक्स म्युच्युअल फंड असतात बघा. तुम्ही जर एखादा इंडेक्स फंड निवडला, इक्विटी म्युच्युअल फंड असतात, हायब्रिड असतात, वेगवेगळ्या कॅटेगरी असतात त्याच्या फंडच्या पण. तुम्ही जर इंडेक्स फंड निवडला तर तो तुम्हाला इयरली 14-15% रिटर्न देत असतो. का देत असतो, कारण की जेवढे इंडेक्स तुम्हाला रिटर्न देणार तेवढेच रिटर्न तुम्हाला तो इंडेक्स फंड देतो. कारण की तुमची SIP कट होते, किंवा तुम्ही जर एक लमसम पैसा गुंतवलेला असेल इंडेक्स फंडमध्ये. आपण एक उदाहरण घेऊया की तुम्ही निफ्टी 50 इंडेक्स नावाचा फंड आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक केली, निप्पॉनचा आहे समजा, असं एक उदाहरण घेऊया आपण, आणि तुम्ही आजपासून त्याच्यामध्ये SIP करायला सुरुवात केली. तर तो निफ्टी 50 इंडेक्स नावाचा फंड आहे, तुम्हाला किती रिटर्न देणार, जेवढे निफ्टी देत असते तेवढाच. जर निफ्टीने ह्या वर्षी 25% रिटर्न दिले 2023मध्ये, तर तुमचा फंड पण तुम्हाला तेवढेच रिटर्न देणार, त्यापेक्षा जास्त देणार नाही आणि कमी पण देणार नाही. पण तुम्ही जर एखादा दुसऱ्या कॅटेगरीचा फंड निवडला तर तो तुम्हाला 20%, तर तो तुम्हाला 20% 30% रिटर्न पण देऊ शकतो. म्हणजेच काय, एका इंडेक्समध्ये तुम्ही गुंतवणूक करताय म्हणजे जेवढे रिटर्न तुम्हाला इंडेक्स देत असतो तेवढाच इंडेक्स फंड तुम्हाला रिटर्न देत असतो. मग तशाच प्रकारे रिटर्न जे असतात तुम्हाला ETF-मध्ये मिळतात. त्यामुळे ETF आणि इंडेक्स फंड जवळजवळ सारखे असतात. ETF-मध्ये खूप फायदे असतात मित्रांनो. त्यामुळे मी प्रत्येक वेळेला बघा आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग चालू असतं त्या ठिकाणी पण सांगत असतो की ETF-मध्ये गुंतवणूक करत चला. भविष्यामध्ये हीच पिढी ही काय होईल, शिफ्ट होईल. जे ऑप्शन ट्रेडिंग करताय ना आत्ता, मोठमोठे फंड लावताय आणि लॉस करून घेताय, तर हेच ऑप्शन ट्रेडर जे असणारे हे शिफ्ट होतील ETF-कडे. बघा तुम्ही, नाहीतर हेच त्या ठिकाणी गुंतवणूक करायला सुरुवात करतील आणि तिथेच तुमचा पैसा सेफली बनणार. इक्विटीमध्ये पण बनतो,
त्यासाठी पण टेक्निकलचा अभ्यास असलाच पाहिजे तुमचा. टेक्निकलशिवाय काहीच नाही. स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही एंटर झाले, टेक्निकल तुमचं पक्कं पाहिजे. तेव्हाच तर तुम्हाला समजेल की मला कोणत्या ETF ला कुठे बाय करायचं आहे, किंवा एखादा स्टॉक आहे त्याला मला कुठे बाय करायचं आहे हे तुम्हाला समजेल. जर टेक्निकल नॉलेजच नसेल तर तुम्ही स्टॉकला कसं बाय करणार? बाय कराल तुम्ही तुमच्या डिमॅटमध्ये, पण तुमची लेवल चुकणार, तुमची एंट्री चुकणार. जिथे तुम्हाला फायदा व्हायचा असतो तिथे तुम्ही एंट्री घेत नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला तोटा व्हायचा असतो त्या ठिकाणी तुम्ही एंट्री घेत असतात. ठीक आहे. त्यामुळे ही जी ऑप्शन ट्रेडिंग आत्ता केली जाते त्याच्यामध्ये लोकांचे मोठे लॉसेस होत आहेत. मी त्यामुळे प्रत्येक जणाला सांगतो की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये आता एंटर झाले, ऑप्शन ट्रेडिंग करू नका. सुरुवात तुमची ती नाही मित्रांनो, शिकण्याची. तुम्ही अगोदर स्टॉक मार्केटमध्ये शिकलं पाहिजे. अनेक प्रकारचे यूट्यूब चॅनल आहेत. कोणताही एक चॅनल पकडायचा, त्याच्यावरती बेसिक गोष्टी शिकून घ्यायच्या. तुम्ही कोणत्याही एक ठिकाणी जायचं. माझंच बघायचे असे नाही व्हिडिओ, तुम्ही कोणत्याही ठिकाणी जा, चांगले व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा, अनुकरण करा, प्रॅक्टिकली काही गोष्टी बघा. आपण थेरी तर बघत असतो, पण त्या गोष्टी प्रॅक्टिकली होत असतात का? मी एखादा कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकतोय, मला थेरीमध्ये असं सांगितलं जात असतं, पण ते रिअल मार्केटमध्ये होत असतं का, लाईव्ह मार्केटमध्ये? त्या गोष्टींचं तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं असतं. आणि काही गोष्टी ऑब्झर्वेशनने आपण जास्त शिकतो. समजलं? मग हे टेक्निकल नॉलेज तुम्ही घ्यायचं असतं, मग तुम्ही पुढे प्रॉफिट बनवण्याचा प्रयत्न करायचा असतो. मग हे ETF बाबतीत तेच आहे. ETF पण तुम्हाला चार्ट बघावेच लागणार. असं नाही की कोणत्याही लेवलला. मग तुम्हाला एखादा ETF बाय करायचा आहे, तो कोणत्या इंडेक्सला फॉलो करतो. जसं आपण निफ्टी बीज नावाचं उदाहरण घेतलं बघा, निफ्टी बीज आहे. आता तुम्हाला निफ्टी बीजमध्ये गुंतवणूक करायची, मग तुम्ही निफ्टीच्या पण थोड्या लेवल बघितल्या पाहिजे, निफ्टी बीजचा चार्ट बघितला पाहिजे, दोघांना बघितलं पाहिजे, कंपॅरिझन करत चालायचं, मग त्याच्यामध्ये गुंतवणूक करत चालायची. आणि निफ्टी 50 झिरो होईल का सांगा तुम्ही मला? आपला भारतातील सर्वात मोठा इंडेक्स, भारतातील सर्वात मोठा निर्देशांक निफ्टी 50 नावाचा, तो झिरो होऊ शकत नाही. तो झिरो झाला तर आपला इंडिया झिरो, आपल्या भारताची पूर्ण अर्थव्यवस्था खराब होऊन जाणार. तसं होत नसतं कधी. निफ्टी 50 झिरो होऊ शकत नाही, क्रॅश होऊ शकते. मग क्रॅश झाली तर ती आपल्यासाठी अजून चांगली संधी असते. आणि आपलं इंडियन मार्केट बघा, त्याचे ग्राफ बघत चला, हिस्ट्री बघत चला त्याची, तुम्हाला समजेल की मार्केटमध्ये जेव्हा पण एक क्रॅश येत असतो ती आपल्यासाठी नक्कीच चांगली संधी असते. त्यामुळे ETF केलेली गुंतवणूक किंवा ट्रेडिंग जे असणार आहे आपल्या सर्वांसाठी सेफ असणार. त्यामध्ये आपला पैसा भलेही छोटा बनेल, कमी बनेल, पण तो सेफ असेल. मी एखाद्या व्यक्तीला जर म्हटलं की तू ऑप्शन ट्रेडिंग करते, बरं तू किती पैसा गुंतवला वर्षभरामध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये? ती म्हणते 5 लाख रुपये. दुसरी व्यक्ती भेटते, तुम्हाला स्टॉक मार्केटचं नॉलेज आहे का जास्त? ती म्हणते नाही, मला जास्त नॉलेज नाही आहे, पण थोडंफार सपोर्ट रेजिस्टन्स समजतात मला, पण मला जास्त रिस्क घ्यायची नाही, मी काय करतो ETF ट्रेडिंग करत असतो. बरं म्हटलं, तू प्रॉफिट बनवला का ETF थोडंफार? हो, 2 लाख रुपये गुंतवलेले होते आणि वर्षभरामध्ये मला त्याला 2 लाखावरती माझं प्रॉफिट बनलं 40-50 हजार रुपयांचं. बरं. आणि दुसरी जी व्यक्ती असते तिने 5 लाखांमध्ये ऑप्शन ट्रेडिंग केलेली असते. तिला विचारलं की बाबा तू जर वर्षभरामध्ये इथे ऑप्शन ट्रेडिंग केली, किती प्रॉफिट बनवलं? त्या व्यक्तीचं उत्तर येतं, ट्रेडिंग तर केली, जानेवारी महिना होता त्याच्यामध्ये 1 लाख रुपयांचं प्रॉफिट झालं. त्यानंतर 2-4 महिने असे गेले की ट्रेडिंग नाही केलं. बरं, तो पैसा वाचवला. त्याच्यानंतर पुन्हा ट्रेडिंगला सुरुवात केली, 2 लाख रुपयांचा लॉस झाला. पुन्हा त्याला रिकवर करायला गेलो, पुन्हा 1 लाख रुपये लॉस झाला. बरं, मग तुझ्याजवळ आता किती उरले? तर 5 लाख रुपयांची रक्कम आणलेली होती ती पूर्ण संपली. आता काही शिल्लक नाही माझ्याजवळ. म्हणजे फरक आहे ना दोघांमध्ये. जी व्यक्ती ऑप्शन ट्रेडिंग करते तिने 5 लाख रुपये लावले मार्केटमध्ये, झिरो करून टाकले. पण दुसरी व्यक्ती जी सेफ साईडने जात होती तिने ETF ट्रेडिंग केली, थोडा पैसा गुंतवत गेली, प्रॉफिट बुक करत गेली, तिने 30 ते 40 हजार रुपये बनवले त्या ठिकाणी. मग ह्या ठिकाणी सेफ कोण आहे मला सांगा तुम्ही? ह्या ठिकाणी सेफ कोण आणि पैसा कोण बनवतं आहे? ऑप्शन ट्रेडिंग करणारी व्यक्ती पैसा बनवते की ETF ट्रेडिंग करणारी व्यक्ती पैसा बनवते? ETF वाली. समजलं? तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि तुम्ही ह्या ETF पण लॉंग टर्ममध्ये पण गुंतवणूक करू शकतात. मार्केटमध्ये जे डीप येत असतात त्या डीपचा तुम्ही फायदा मिळवू शकतात नक्कीच. की निफ्टी बीज आहे, तो एक ETF घेतला तुम्ही, किंवा अजून अनेक प्रकारचे ETF असतात, IT बीज असतात, त्यानंतर CPSE ETF, त्यानंतर PSU बँक बीज, असे ETF असतात. मार्केटमध्ये जेव्हा पण डीप येत असतो त्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये. भविष्यामध्ये आपल्याला माहीत आहे ना यांच्यामध्ये वाढ होणारच. कोणता इंडेक्स आहे मला त्याच लेवलला आहे सांगा? कोणता इंडेक्स आहे? जेव्हापासून इंडेक्सची निर्मिती झाली तेव्हापासून कोणता इंडेक्स खाली? ते वरतीच आहे आणि पुढे पण जाणारच. एखाद्याचं वय 30 आहे, त्याने जर 10 वर्षानंतर जर बघितलं तर ते इंडेक्स त्याला वरतीच दिसणार, ते खाली थोडीच दिसणार आहे. नाही. मग आपण इंडेक्समध्ये ETF पैसा गुंतवून नक्कीच त्याचा फायदा मिळू शकतो.
आणि आपला पैसा वाढणारच. आपण बँकेत जरी ठेवला पैसा, आपले किती बनतात इयरली रिटर्न? आपण एक FD जर केली तर FDमध्ये आपल्याला 6-7% रिटर्न मिळतात फक्त नॅशनलाइज बँकेमध्ये. पण हेच जर तुम्ही एखाद्या ETF मध्ये लावला पैसा, इयरली तुम्हाला 13-14% रिटर्न मिळू शकतात. डबल रिटर्न होत आहे तुमचे. इन्फ्लेशनला आपण बीट करतोय. बँकेमध्ये आपण पैसा ठेवला, महागाईचे दर बघा 6%नी वाढत असते महागाई. बँक तुम्हाला देते 5-6%. बरोबर येते, तुमचा पैसा बनतच नाही आहे. कॅल्क्युलेशन करून बघा. पण जर तुम्ही ETF मध्ये लावला आहे, इयरली तुम्हाला 13-14% रिटर्न मिळत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉफिटमध्येच आहे. कॅल्क्युलेशन करून बघा, या गोष्टी तुम्हाला समजेल की आपण तिथे फायद्यात आहे. ऑप्शन ट्रेडिंगपेक्षा पण आपण तिथे फायद्यात आहे. एक कॅल्क्युलेशन करायचं असतं. बहुतेक जण आपलं टर्मिनल बघत नाही. ते म्हणतात की मला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आजच्या दिवशी 40,000चं प्रॉफिट झालं. अहो झालं प्रॉफिट, पण तुम्ही दुसऱ्या दिवशी 1,00,000चा लॉस करताय. तो लॉस तुम्ही बघत नाही आहे. ते कॅल्क्युलेशन कुठे करताय तुम्ही? कॅल्क्युलेशन करा ना. एक व्यक्ती आज ETF बाय केला, ती म्हणती 1 महिना झाला मला प्रॉफिट येत नाही, पण दुसऱ्या महिन्यामध्ये गेला तो म्हणतो मला 10% प्रॉफिट झालं. त्याच्यामध्ये फरक आहे ना त्याच्यामध्ये. त्यामुळे ETF जे असतात ना, आपल्या सर्वसामान्यांसाठी खूप सेफ आहे. ज्याला समजलं तो पैसा बनवत जाणार. भलेही छोटा पैसा आपला छोटा. काही जणांसमोर मी हा शब्द बोललो ETF, की ETF ट्रेडिंग केलेलं केव्हाही चांगलं असेल. मग ते मला म्हणतात की ETF कसं हो, तो निफ्टी 50 इंडेक्स काही वेळेला 15 दिवस पण 1% वरती जात नाही. आणि इकडे मी जर ऑप्शन घेतला तर तो मला 50% एकाच दिवसामध्ये देऊन टाकतो. देतो, पुढचा विचार करा तुम्ही. निफ्टी 15 दिवसामध्ये 1% चालणार, पण जर ती पुढच्या 6 महिन्यामध्ये 20% चालली तर तुमचं 6 महिन्यामध्ये ETF मध्ये 20% प्रॉफिट होतं आहे. जे वर्षाला तुम्हाला बँकेमध्ये 6% मिळत असतात, तुम्हाला इथे 6 महिन्यामध्ये 20% मिळत आहे. डिफरन्स आहे की नाही? आहे. मग फायदा कोणत्या ठिकाणी तुमचा? मग भविष्यात हाच फायदा तुम्हाला मिळणार आहे. जरी तुम्हाला इंडेक्स आत्ता 22,500 वरती दिसतोय, असं होऊ शकतं येणाऱ्या दिवसांमध्ये तो क्रॅश होऊ शकतो. 4-5 हजारांनी क्रॅश होऊ शकतो. पण पुढच्या 10 वर्षामध्ये तुम्हाला तो 15,000 वरती नाही दिसणार. तो असेल 30-40 हजारावरती वाढलेलाच दिसणार तुम्हाला. मग पैसा त्या ठिकाणी तुमचा वाढणारच ETF. तिथे लॉस तुम्हाला होऊ शकत नाही. तर मित्रांनो, त्यामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाने ETF गुंतवणूक नक्की केली पाहिजे. मार्केटचा डीप जो असतो, मार्केटमध्ये जे उतार चढाव होत असतात त्यांचा नक्की आपण फायदा मिळवला पाहिजे. ETF आपण स्विंग ट्रेडिंग पण करू शकतो. किंवा तुम्हाला वाटतंय लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मला करायची, मला एक बास्केट बनवायचं, 4-5 ETF मी असे निवडणार आणि त्यांच्यामध्ये प्रत्येक डिपमध्ये खरेदी करत राहणार. आणि मी माझ्या मुलांचा भविष्याचा विचार करणार. माझी मुलं छोटी आहेत, 2-3 वर्षांची आहेत आता. एक प्रकारे असं समजून चालायचं की मी त्यांचा विचार आत्तापासून करतोय आणि डीपमध्ये ETF खरेदी करत चालतोय, गुंतवणूक करत चालतोय त्यांच्यामध्ये. आणि मी विचार करतोय पुढच्या 15 वर्षांचा, की आपला हाच इंडेक्स 15-20 वर्षांमध्ये आत्ता आपल्याला 22,000 वरती दिसतोय, तो असणार 40,000 वरती किंवा 50,000 वरती. मग माझा पैसा तिथे बनलेलाच असणार आहे. त्यामुळे ETF आपल्यासाठी सेफ आहे. जे ऑप्शन ट्रेडिंग करताय त्यांनी पण ऐका व्यवस्थित आणि समजून घ्या या गोष्टी, की आपण जो एवढ्या मेहनतीने पैसा कमवतोय, आपण खरंच चांगल्या जागेवरती गुंतवतो का? किंवा मला इथे लालसा आहे का? माझ्यामध्ये लालसा आहे का? बहुतेक जण काय म्हणतात ना, की क्विक पैसा बनला पाहिजे. असं तर कधी स्टॉक मार्केटमध्ये होत नसतं. आपण लालसेपाई काय करतो, आपला मोठा फंड जो असतो तो मार्केटमध्ये डिप्लॉय करत असतो आणि त्याला झिरो करून टाकतो. मार्केटमध्ये थोडा पैसा लावायचा असतो. बॅकअप आपल्याजवळ असला पाहिजे. भविष्यात नक्की आपला पैसा बनणारच त्या ठिकाणी. ठीक आहे. त्यामुळे माझं एकच सांगणं आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना, की ETF गुंतवणूक करत चला. शेवटी तुम्ही स्वतःचं ऐकायचं असतं. हे बघा, काही गोष्टी आपण आपल्या मनाच्या ऐकल्या पाहिजे, दुसऱ्यांचं ऐकायचं नसतं. पण एखादी व्यक्ती जर चांगलं सांगत असेल की ही गोष्ट चुकीची आहे, तर ती चुकीची आहे, तिला आपण मान्य केलं पाहिजे आणि चांगला मार्ग आपण निवडला पाहिजे. ठीक आहे. आता कोणाला जर हे ETFच्या बाबतीमध्ये व्यवस्थित जाणून घ्यायचं असेल, ETF काय असतात, त्यांच्यामध्ये कशा प्रकारे ट्रेडिंग केली जात असते, तर ते व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये आहेत. तुम्ही जा, ETF नावाची प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये जाऊन बघा. किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक पण मी टाकेल. ती व्हिडिओ तुम्ही नक्की काळजीपूर्वक बघा. मग तुम्हाला समजेल की आपल्यासाठी ETF कसे सेफ असतात. समजलं मित्रांनो? तर व्हिडिओ नक्की तुम्हाला सर्वांना आवडलेला असेल तर एक छानशी कॉमेंट पण करा, लाईक पण करा व्हिडिओला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या गरजू व्यक्ती असतात त्यांना पण वाटतं की मी स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनवला पाहिजे, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर झाला पाहिजे. ठीक आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.